सुमती तू इथं कुठे फिरतेस? बाबांसाठी दुपारचा डबा घेऊन गेलते खडी मशीनवर. इथून शॉर्टकट आहे ना. बाबांना सांग ना लवकर ऍडमिशन करायला तुझी. गेले अगं 6 महिने. हां, ते पाठवणार आहेत मला महमदवाडीच्या मोठ्या स्कूलात. अगं हो, पण कधी? 6 महिने झाल्यावर? पण आपल्या शाळेत 8वी नाहीच का सुरू होणार बाई? घे अगं घे, प्रसाद आहे, खा आणि कळव मला काय होतंय ते. हां, येते मी. ए देवा गप, कशाला नासाडी करतो? भरते भरतो. काम वाढवायची काम नुसती. ए सुमे बघ की त्याच्याकडं. हात पाय चालतील का पाटापाटा? का बाला नुसता डबा पोचून आला म्हणजे झालं? घरातली कामं कधी शिकणार आहे? शाळा संपली आता. नाही संपली शाळा. मी जाणार आहे महमदवाडीच्या स्कूलात. तुला कुठं जायचंय? भर की तो कापूस. काय वसंत दादा, किती टाइम लावताय? हा आता जाऊ दे तर आम्हाला का खपवता इथं. काय घाण बोलता भाऊ? ट्रक नीट भरला नाही तर तुम्हीच जाऊन तिकडे बोंब ठोकता वजन काट्यावर वजन नीट भरला नाही म्हणून. काय करून उगाच कामात खोट कशाला? वसंत दादा, थोडस कमी जास्त चालायचं. मी करतो की तिकडचं मॅनेज. ते तुमचं मॅनेज फॅनेज तुम्ही करत बसा. आपण काम चोख करणार इमान आहे आपल्याला. दादा या विमानं पाहिजे आहे तिथं राहिल्यात तुम्ही. रोजचे 5 ट्रक माल देता तुम्ही. 5 ट्रक मालातून अर्धा एक ब्राच कडी वजन काट्यावर आपला माणूस बसलाय भाऊ. भाऊ मालक पगार देतात मला, नाव काढतात माझं 4 चौकात. आरामाचा पैसा नको मला. सत्यवानच गावला मला या कलियुगात. जरा विचार करा वसंत दादा. रोजचे 500 रुपये जास्तीचे कमवले असते गेल्या 10 वर्षात तुम्ही. तर आतापर्यंत असा खडीचा ट्रक असता तुमचा. हा आणि हे पहा 100 रुपये रोजी नाही आणि 10 रुपयाच्या बिड्या वाढतो. अबे रोजचे बिडीचे 10 रुपये वाचवले असते तर आतापर्यंत कार असते तुझी. तुम्ही बिडी वळता का? नाही बा. मग तुम्ही घेतलेली कार कुठे? सोडा ना मग मला घरी जाताना. हा
पावती रे मला. मी चाललो. हात केवढे खराब झाले का तुझे? सोडा. 2 वर्ष झाले म्हणतोय तुझ्यासाठी गॅस सिलेंडर घ्यायचा, गॅस सिलेंडर घ्यायचा. पैशाचा काही जुगाड जमत नाही माझ्याच्यानं. 2 शर्ट घ्या आधी. रफू केलेले शर्ट घालता नुसते. मुकादम आहात ना, मजुराचे शर्ट पण बरे असतात तुमच्यापेक्षा. आधी मला सायकल घ्या, मला 8वीला जायचंय. घेऊया. तुला एक सायकल घेतो आणि मी माझ्यासाठी एक घोडा घेतो, नुकरा. इमाना घ्या ना, महमदवाडीला जाऊन 10ला 2 मिळतात. बाबा घ्या ना सायकल, मला महमदवाडीच्या स्कूलात जायचंय. 6 महिने झाले स्कूल चालू होऊन. लय लांबा बेटा ती महमदवाडी. डायरेक्ट एसटी नाही, काही नाही. आपल्या वाडीतलंच तर कोणी जात नाही तिकडे. तुला एकटीला कशी पाठवायची सांग? तुम्ही सायकल घ्या, मी जाईन बराबर. आली मोठी, जाईन बराबर. नुसती उंचीनं वाढली, आखलेचा काही तपास नाही हिच्या. तिथं कोणी काय केलं, काय झालं, काय जवळ आहे का ती? मग आपण महमदवाडीला जाऊ राहिला. महमदवाडीला कशाला? मुंबईला जाऊ की, बंगला बांधूयात मस्त तिथं. 10 वर्ष झाली आहे घर बांधून. खिडक्यांचा तपास नाही. तुझ्या बानं दरवाजा लावला ते नशीब समज. अजून 3-4 वर्षात लग्नाचं वय होईल तुझं. आतापासनं कुठं पैसा जमवला तर तोपर्यंत जमतोय का नाही त्याचा पत्ता नाही. तुझ्या मागणं लहान भाऊ आहे, त्याला कसं शिकवणार? म्हणजे पोराला शिकवण्यासाठी तुम्ही मला घरी बसवणार? बरोबर आहे, पोरगा आहे ना तो, लाडका दिवटा तुमचा. मी कोण आहे तुमची? लईच सरा जीभ चालते ग तुझ्या आत्तापासनं. आता जसं बोलते शिकल्यावर काय करणार आहे? तू गप्प बस आता. बाबा मी करतो काहीतरी. काय? करू आपण काहीतरी. जा तू झोपायला जा, लय उशीर झाला. जा चल का कंदील बंद करतो. चल. हा? ए फारुख भाई, मला सायकल शिकव ना. तू काय करणार आहे सायकल शिकून? मला 8वीला जायचंय महमदवाडीच्या स्कूलात. महमदवाडी कुठे आहे माहिती आहे का? तू पहिले खाना बनवायला शिक. शिलाई शिकाय सारखी पिकोनी फॉल बिल्डिंग. उद्याला मयूरच्या पप्पानं तुझी आणि मयूरची शादी लावली तर आहेच सगळं बगल ना. और वैसे भी स्कूल में जाने वाली से कोई नहीं शादी करता. शादी करेगी मेरी जुत्ती. पहनिए स्लीपर और बात करे जूती की.
अगं ए मुली, श्श्श. अगं ए थांब. अगं ए डबेवाले, अगं ए तुझ्याशी बोलतोय. काय? ए चोर, माझा आहे दप्तर, कुठे घेऊन चालली? दे मला. तिथे रस्त्यात पडलेलं मिळालं मला. कशावरून आहे दप्तर तुझे? तू पण चोर असू शकतो. अरे माझंच आहे, कॅरियरला लावलं होतं, कधी पडला कळलंच नाही. शाळेतून आलाय दप्तर शोधत. दे मला, उशीर होतोय. कशावरून तुझं आहे? अगं माझंच आहे, आम्ही दुकानातून आणलंय. हो, मला वाटलं झाडावरून तोडले. ए भाईतार जोक मारू नको, उशीर झालाय. दे ना ग. नाव काय? चिन्मय. पूर्ण नाव सांगता येत नाही? चिन्मय अरुण जोशी. आतमध्ये काय ते सांग. आतमध्ये काय असणार आहे? पुस्तक आहेत, वह्या आहेत, कंपास. हे तर प्रत्येक दप्तरात असतं. स्पेशल काय ते बोल. कंपास मध्ये काय? पेन्सिल आहे, 2 पेन आहेत, रबर आहे. फोटो कोणाचा आहे? तू कंपास उघडून बघितलीस? लोकांना साध्या वाटतात, पण तुम्ही मुलीच पक्क्या डांबीस असता. ए जास्त बोलू नको. फोटो कोणाचा आहे ते सांग, नाही तर दप्तर देत नाही मी. माझ्या आईचा फोटो आहे. सुंदर आहे तुझी आई. आहे नाही, होती. हे की सायकल. सायकल काय खाऊ आहे का? लगेच विकत घ्यायला महागच ते सायकल. काल रात्री तुम्ही बोलले घेणार म्हणून. ते तू गप झोपशील म्हणून मी बोललो. ते बाबा घेऊ आपण, हा? घेऊ. तू आता जा, मला काम जा. त्या मानकराच्या वावरातल्या काकड्या सोरल्या तू? मोठ्या पोरांच्या नादाला लागून बावळटासारखा वागतो. तासभर उभा करून ठेवते तुला, अक्कल येईल तुझ्या डोक्यात. ऐ, ए लाथा मारू नको तिला. ए तू गप. मारलंच पाहिजे तुला. शाळा सोडून गाव भरवून राहायची अक्कल आली. बसवा अजून डोक्यावर. लाडका आहे ना तो तुमचा. जास्तच बोलायला लागली ग तू. आहे, मी सांगतेय, मला सायकल घेऊन दे, डॉक्टर होऊन दाखवते. याला तुम्ही होंडा घेऊन दिली ना, तर या कोंबड्याच पाळणार आहे. किती बोलते ग तू. अरे ए आणि तुझं काय ग? बापाला डबा पोचवायला एवढा वेळ लागतो तुला? कुठे चालली आता? ऊन लागलंय मरणाचं, जरा ग बस. गावभर उंडारताना नाही दुखत तुझे पाय? आहे, भूक लागली. पसले का काकड्या? उभा राहा. मालक, हं, थोडे पैसे भेटले असते तर. पैसे कशाला? पुन्हा एक पोरगा पैदा करतो काय? नाही, पोरीच्या बाद एक पोरगा झाला ना तुला. थांबा आता. नाही तसं नाही मालक, एक सायकल घ्यायची होती. सायकल कशाला? अरे एवढा एवढा गाव आपला, इनमिन एकच रस्ता त्या गावात, ढुंगण ढुंगण लागून घरं सगळ्यांची. सायकल घेऊन कुठं हिंडणार आहे? नाही म्हणजे माझ्यासाठी नाही, हां, पोरीला घ्यायची होती. मोहम्मदवाडीच्या शाळेला जाते म्हणे 8वीला शिकायला. अजून शिकवतोच तिला? एवढं नको शिकू बाबा. हा, तुमच्या समाजात पोरं मिळत नाहीत लग्नानंतर. नाही पण पोरगी लय हुशार आहे माझी साहेब. असते, पोरी हुशारच असतात, पोरी हुशारच असतात. हे पोरं लाथा मारतात बापाला, रीतच आहे जगाची. पण दुनिया पोरींची आहे का? त्याला आपण काय करणार? हा? असं आहे ते.
मालक बघा ना काय होत असेल तर. म्हणजे मी काय म्हणतो जास्त नाही, जसं जमलं तसं. अरे कोण कुठचा तू आलास कुठून हा? तरी तुझ्या घराचा जुगाड दिला की नाही करून? त्याची उधारी फेडली का तू? फेडली का? पुन्हा हे मुलगा होणार होता तेव्हा डिलिव्हरीला पैसे पाहिजे म्हणलास, त्याची उधारी तर अजून फेडायला लागलास तू हा? वर आता पुन्हा अजून सायकलसाठी पाहिजे तुला. उधारीवर उधारी, उधारीवर उधारी, किती येणार? गाळात जाशील. आज नको करू हा? काय ठरलं मग? काय ठरवायचं असतं हां? गरिबाचं समज ठरलेलंच असतं ना. तुझ्यासाठी सिलेंडर घेता येईल ना पोरीसाठी सायकल. त्यापेक्षा 2 शर्ट घ्या. सिलेंडर बिना तर चाललंच आहे. त्या सायकल बिना काय बी अडत नाही. काय अक्कल आहे का तुझ्या बोडक्यात? का दिली टाकून चुलीत? हा? पोरीसाठी सायकल घेऊ शकत नाही आणि मी चांगली कापडं घालून मिरू? हाय का आता? सायकल घ्यायला पैसे नाहीत, शर्ट घ्यायला आहेत. एवढी साधी सरळ गोष्ट सांगितली, माझी अक्कल काढताय. काय बोलायचं आता? काय बोलायचं सोयच नाही इथं. अहो अहो तुम्ही कुठंच दिसत नाहीये. म्हणजे अहो घरात कुठंच नाहीये ती. आजूबाजूला बघितलं कुठंच नाहीये. असं इकडेच कुठं तरी. कुठं जाणार आहे? अहो नाही ना, बघितलं ना सगळीकडं. जा ना, लांब जाऊन बघा की जरा. कुठं जाणार आहे? अगं काय सांगशील का नाही? कुठे गेली होतीस? काय डोसक्यानं येडी झालीयस का? बोल ना, कुठे गेली होतीस? बोल ना, कुठे गेली होतीस? महमदवाडीच्या फाट्यापर्यंत धावत गेली होती मी. उद्या जर सायकल नाही मिळाली मला तर शाळेत धावत जायला किती वेळ लागतो ते बघायचं होतं मला. आता चवळी आणि मूग तरी किती दिवस खायचे? आहे. महाग झाल्या भाज्या. अगं दे की डबा, बाबांना भूक लागली असेल. आज लईच काळजी लागली बाबाची. निघते ग मी. अहो बसा की मयूरच्या मम्मी चहा टाकते जरा. आत्ता कुठे जेवायच्या टायमाला चहा? मयूर आणि मयूरचे पप्पा जीबा बाहेर काढून बसले असतील. घरातली कामं नको करायला, दिवसभर आपलं खा खा आणि खा. अहो मर्द माणसाचं हे असंच असते. किती बी करा, 8 जीभ खाई आणि पडजीभ बोंबलत जाई. नाही तर काय. कधी कधी वाटतं ना, मला बी तुझ्यासारखी एक पोरगी असते ना तर लई बरं झालं असतं बघ. सुमी थोडी मोठी असते ना तर सूनच करून घेतली असते तिला. गुणाची पोर आणि तिखट बी. तिखट? अहो लई तिखट. मागच लागली शाळा शिकायची म्हणून. आता अजून शिकून काय करते तिला? चूल तर फुकाची, याची नाही तर त्याची. नाही, अहो चूल माझ्या नशिबामध्ये. तिच्या नशिबात तरी सिलेंडर येऊ दे की.
नमस्कार वसंत दादा. नमस्कार. अरे भाऊंचा ट्रक घ्या रे आधी. 2 नंबरची खडी घ्या भरायला. भाऊ हा? सायकल केवढ्याला आहे ती? गिअरची का बिना गिअरची? जी स्वस्त पडेल ती. बसल 3,000ला. काय आहेत का पैसे सायकल घ्यायला? अर्धा ब्रास खडी जास्त भरणार का आज? लागलं नाही ना? नाही नाही, चैनच्या टाकली. ए, तू रोज जातो शाळेत? म्हणजे जायलाच पाहिजे. ऐक ना, मला सायकल शिकवशील? कशाला? मी तुला रोज डबल सीट घेऊन जाईल तुझ्या शाळेपतूर. खरंच शिकवशील? मला वेळ नाही. बरं तू मला घेऊन चल डबल सीट. हड, मी कशाला नेऊ? मी काय तुझा नवरा आहे का? ए चिंट्या, काय बोलतोयस? जसं की सगळ्या नवरा बायको सायकलवरच फिरत असतात. तरी नको. मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे ना? हो ना? मला नको आहे बहीण बीण. हे काय मशीन? येतं का तुला? ऐकायला येतं? व्यवस्थित येतं. जास्त बोलू नकोस. ऐकणार रे, शिकव ना मला. जा तुझ्या बाबांना सांग, मला पण माझ्या बाबांनी शिकवली सायकल. सायकल नाही रे माझ्याकडं. बाबा आहेत ना, पण त्यांना सांग सायकल घ्यायला. माझी सायकल नवीन आहे, तू पाडशील? मी नाही देणार. नाही पाडणार. अरे खरंच नाही पाडणार. ऐक ना, अरे शिकव की मला. हवा तर मी आईच्या हातचा डबा आणीन तुझ्यासाठी रोज. खरंच आणशील? हो. सुमतीची आई, हा
जाधवबाई अहो जाधवबाई या की तुम्ही इकडं कुठं इलेक्शनचं काम सुरू आहे ना, त्यासाठी आले होते शेजारच्या वाडीमध्ये. असं बरं या की आत या चहा टाकते. नाही नको, त्या लोकांना बाहेर थांबवून आले मी. सुमती कुठे आहे? अहो ती गेली ना बाबाला डबा पोचवायला. तुम्ही सुमतीची ॲडमिशन कधी करताय? अहो ते नाही जमला अजून. अहो किती दिवस अशी चालढकल करणार तुम्ही? इतकी हुशार मुलगी आहे तुमची. आजपर्यंत शाळेत 92% मार्क्स कधीच कुणी काढले नव्हते 7वीला. तुम्ही लवकरात लवकर तिची ॲडमिशन करा बरं. पर ते एवढ्याला जायचं कसं करायचं बाई? कसं करायचं म्हणजे? अहो करावंच लागेल. आता पुढे शिकायचं म्हणजे मम्मदवाडीला तिला जावंच लागेल ना. एवढी आडबाजूला पडते आमची वाडी. एकट्या पोरीला कसं काय पाठवायचं? आधीच तुम्ही तिचं 1 वर्ष वाया घालवलंय. मलाच राहवलं नाही म्हणून मी सांगायला आले तुमच्या दारापर्यंत. अहो प्रॉब्लेम्स कोणाला नसतात, पण ते सोडवले पाहिजेत. इतकी गुणी मुलगी आहे तुमची. तुम्ही मनावर घ्या, मार्ग आपोआप निघेल. येते मी. सांभाळून सुई टोचव. छोटं छोटं टाकं घाल की जरा. पावसाळ्याच्या आधीच घराला खिडक्या लागणार दिसते. नाही, सगळेच कामाला लागले. खेळू नको, नीट गुंडाळून ठेव. हे घे. अगं तुझ्या सायकलसाठी. आणि हे तुझ्या लग्नासाठी. हे आजपासून जमा कर. हे बघ जे जास्त जमतील ना ते पहिले करू आपण. तिलाच द्या. तिलाच लय घाई झाली माझ्या लग्नाची. मला पैसे? अरे तुला एवढे छोटे पैसे नाही देणार. तुला 1 रुपया देणार. ए गप, धक्का नको मारू. अक्षर खराब होईल माझं. कुठं घेतली नाही, पण बाबा हो म्हणाले. किती वाजले पाहिलंस का? ही काय यायची वेळ झाली? घड्याळ नाहीये. घड्याळ नाही, सायकल नाही, अक्कल नाही, चालली शाळेत शिकायला. 92% मिळाले मला 7वीत. खूप अक्कल आहे. आणि सायकल घेतील माझे बाबा. घंटी बी लावीन. ही अशी. सीट कव्हर पण लाव, नाही तर पोरं ब्लेड मारतात. बरं चल, शिकवू मला. उद्यापासून जर वेळेवर आली नाहीस तर शिकवणं बंद. मला शाळा असते, सांगितलं ना तुला. मेथीची भाजी दिली आईने आज डब्यात. मेथी? झटपट बोलगा, सरपट चालगा, अधर ढक्कल गा, मैतर माझी तू सायकल हक्कल गा. झटपट बोलती, सरपट चलती, अधर ढकलती, मैतर मेरा तू बॅलन्स सांभाळ गा. धीके 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 हक्कल गा, कैची मारो बॅलन्स करो सस्ती चालव गा. धीके 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 हक्कल गा, इधर देखो उधर देखो सस्ती चालव गा. धीके 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 धीके
आमच्या घरी बाबा करतात ना स्वयंपाक, बोरिंग एकदम. भाजी मस्त आहे. भाकरी मी थापलीये. होय, ऑस्ट्रेलियाचा मॅप वाटतोय. खा गप. ए, इथं ना वरती एक कोकिळ आहे. आपण हाक मारली ना की ती पण आवाज देती. दाखवू तुला? कू कू. कू. ऐकायला येत आहे ना तुला? मशीन बंद पडली काय तुझी? मला नाही आवडत कोकिळ्या फोकिळ्या. एकतर मुळात कोकिळ्या गात नाही, तो कोकिळ असतो, मेल कोकिळ. तुम्ही आपल्या उगाच कोकिळ्या कोकिळ्या बोलता. मला ना पक्षीच आवडत नाहीत. खूप राग येतो. चिमण्या तर डोक्यात जातात माझ्या, सतत खिडकीत येत असतात, नुसतात चिवचिवाट. मला राग आला ना ती खिडकीतून आलेली चिमणी टॉवेल टाकून पकडतो आणि सरळ रंगवून टाकतो. बॅस बमलत. मग काय देतो सोडून. का? ती जर मला परत दिसली तर मला कळतं की हीच होती मला त्रास देणारी टिटवी. टिटवी नाही रे, चिमणी. चिमणी नाही, चिमणी. तू म्याड आहेस का रे थोडासा? पण माझ्याकडे सायकल आहे. धीके 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 हाकलगा. छोट्या छोट्या पावलांची होते वाट, सोड मोड मळलेली वाह वाट. तोल सांभाळशील तर जाशील तू बांगास, आडवळणाचा घेऊ नको माग. खायचं खायला घ्यायची राहू देत जाग. भीती घालवशील तर वाटा फटतील साष्ट. वाटेतले काटे कुठे टोचल. तू हिकडनं कुठनं जातो महमदवाडीला? या कॅनलच्या रस्त्याने गेलो ना की 4.5 किलोमीटर वाजतात. धीके 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 हाकलगा. कैची मारो बॅलन्स करो ससदी चालवगा. धीके 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 हाकलगा. इधर देखो उधर देखो ससदी चालवगा. धीके 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 हाकलगा. अरे येता येत नाही का? नाही नाही नको. येतो का खाली? का देऊ सोडून सायकल? नको नको, मशीन भिजेल. मुंबईला रिपेअरिंग करायला पाठवायला लागेल. बाबा रागवतील. नको. भैताड कुकचा. झेपतय का? अंगापेक्षा भोंगा मोठा. कपडे ओले झाले, आता घरी काय सांगणार? गप तू. आला मोठा. तू बघितलंस का? तुला सायकल चालवता आली. मग काय, येणारच होती. भया पडला का काय? कौला दगड मारला का कुणी? काय पडलं? पडला. फोडला नारळ.
बोला, सायकल घ्यायची का? हो. केवढ्याला? ब्रँडेड पाहिजे का लोकल? लोकल म्हणजे? सुट्ट पार्ट जोडून सायकल बनवून देतो, स्वस्त पडते. स्वस्त कशी पडते ती? ब्रँडेड म्हणलं ना सगळा प्रॉफिट कंपनीला जातो, आणि लोकल म्हणजे प्रॉफिट वजा करून कमीत कमी किमतीला सायकल पडते, 2 पैसे वाचतात तुमचे. मग लोकलच बनवा ना भाऊ. ती केवढ्याला पडेल? लोकल म्हटलं तर 1800 पर्यंत पडेल तुम्हाला. मुन्नीसाठी पाहिजे का? हो. हा, पण ते रेडियम कॅरियर अँड रिंगला कलर पट्टीचे पैसे अलग पडतील. हा. नंतर झिकझिक नको मला. बाकी काय नको, कॅरियर लावा आणि सीट कवर बसवा, हा. नाहीतर पोरं ब्लेड मारतात. कॅरियर कशाला? कॅरियर नको, पोरं बसतात पोरींच्या मागं मग. बाबा काही काय बोलताय, कोण नाही बसत माग. आणि कॅरियर नसेल तर दप्तर कुठं लावायचं? काका तुम्ही बसवा कॅरियर. कलर गुलाबी आहे का? गुलाबी येत नसतो लोकल मध्ये. एक तर आमच्याकडे काळा आहे, नाही तर निळा आहे. वांग्या कलर आहे, वांग्या. बरं वांग्या तर वांग्या. उत्तम. चल पटदेशी लेडीज वांग्या बनवायला घे. ये अरे गपकी. जय शिवाजी महाराज. उंडारत्यात नुसती. ठेवकी अरे मयूरच्या मम्मी या. लई भारी दिसते ग. हाय ना. इकायची का? ऐकायचे कशाला, घरच्यासाठी नको. मला दे की एकाशी करून. किती खर्च आला ह्याला? हिला बघा आला 350-400 पतूर. पण आता नवीन बनवायची म्हटल्यावर कापडापासून सगळं विकत घ्यावं लागेल ना. हे बघा ना, इथं अशी अख्खी नवी कोरी साडीच. हा, पर तरी किती होतील सांग की. तरी होईल बघा 750-800 पतूर. 750-800? हा. तेवढ्याला तर बाजारात पण मिळते. घ्या की बाजारातून. मोबाईल मध्ये पण इकली जाते धुलई. हा? ते असतं काहीतरी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन. हा काकी तुम्ही पण करून निका, लय पैसे मिळतील. अरे पण ते मोबाईल नाही ना आमच्याकडं. तू ऐकून देतो का? 10% कमिशन देते ना तुला. हा चालेल, मी शोधतो काही जुगाड असतं ते. हा, शोध बाबा शोध. शोधतोय का? आला मोठा जुगाड शोधणारा. चल ग. ए बघा हा, 10%. मोबाईलवर बरं, ओके शेठ. अरे काय झालं बाबा? पाकिट वरच्या खिशात बघा ना. नाही आहे ना. हा, पाकिट काय झालं? पाकिट म्हणजे टमटम मध्ये हात मारला वाटतं कोणतरी. काय पैसे द्यायचा टाइम आला तर तुम्ही पाकिट मारलं गेलं म्हणताय राव. अहो नाही, खरंच बोलतोय मी. घेतला कोणतरी. अहो, अख्खी सायकल फिटिंग करून घेतली तुम्ही. तुमच्यासाठी खास सायकल फिटिंग मारली. अहो, रेडीमेड पसंत केली असती तर तिला ठेवता तरी आली असती मला जशीच तशी. आता ह्या सायकलचं काय करू मी? सायकलच घ्यायला आला होतो, पाकिट मारलं तर काय करणार? ओ, स्टोऱ्या सांगू नका मला, कळलं ना? सगळे पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही मी इथून. कमीत कमी फिटिंगचे तरी पैसे द्यावे लागतील तुम्हाला. पोरीसाठी सायकल घ्यायला आला तू, हा? आणि खिशामध्ये पाकिट आहे का नाही हेही माहित नाही तुला? काय बोलताय तुम्ही? स्वतःच्या पोरीच्या समोर खोटं बोलणार आहे का मी? तुझ्यासारखी लोक आहे ना, मला चांगली माहिती आहे, कळलं ना? पोरांना पुढे करता आणि आमच्याशी खोटं बोलता. फालतू बोल नका काही पण. काय मी काय पोरीबद्दल काय बोलायचं मला तुम्हाला? माझे पैसे दे. देतो पैसे. पैसे दे रे, पैसे दे. चल पैसे काढ. सांगून ठेवतो मी. काय तुम्हाला काय फुकट येते काय सायकल? हा, पैसे दे. चालू मी. पैसे काढतो.
पैसे दे पैसे. नको मला मेहनतीचे जायचं. पैसे राहिले असते ना चोरीला गेले नसते. चांगलं शिकवतोय पोरीला. चोऱ्या माऱ्या करून आणले असतील पैसे. मेहनत करून कमावतो मी. मेहनतीची कमाई आहे माझी. चोर नाही आहे मी. रान सार दाट एकल्याची वाट अवसाच धुक धुक पुनवला. रान सार दाट एकल्याची वाट अवसाच धुक धुक पुनवला. निजला भाळ सोकावला काळ पाखरू मुक मुक झुरतया. काळजाचा डोह बुड काजळक पारी उजाडत नाही कसा सुरव्याच्या दारी. चांदन फिक फिक उरलया. रान सार दाट एकल्याची वाट अवसाच धुक धुक पुनवला. नेजला भाळ सोकावला काळ पाखरू मुक मुक झुरतया. माग पुढ नाही कोण कहल्या उन्हात एकाएकी गेली कुट सावलीची साथ. माणसाच्या भाडी नस सुखाची सकाळ चोच हदली चारा नाही कातावला काळ. सुकल्याला बोलते जो मेटल्याला ओठी आसवाची माळणे जो पापणीच्या पोटी. डोळ झालं सुक सुक रडवना. रान सार दाट एकल्याची वाट अवसाच्या धुक धुक पुनवला. रान सार दाट एकल्याची वाट अवसाचं धुक धुक पुनवला. अगं, साला पैसा कमवावा तर श्रीमंत येईनच. पैशाकडेच पैसा जातो. त्यानं कसा बी कमावला तरी टिकतो त्यांच्याकडे. गरीबाला एक तर भेटत नाही आणि भेटला तर टिकत नाही. हरामाचा असला तर पाचत नाही. बरंच झालं गेले ते पैसे. बरं काय झालं? माझी सायकल राहिली ना. तुझी नव्हतीच बेटा ती सायकल. जिंदगीत पहिल्यांदा हरामाचा पैसा आणला आणि तो पचला नाही. मी नव्हतं सांगितलं असला पैसा मिळवायला. तोंड बंद ठेवायची समज नाही ना आपल्याला. सारखं सायकल सायकल केल्यावर काय होणार आहे? म्हणजे आता माझ्यावरच सगळं. तुम्ही मला सायकल घ्या नाही तर नका घेऊ. मी शाळेत जाणारच. तुमच्या भरोशावर राहून आधीच माझे 6 महिने वाया गेले. अहो तो मयूर आहे ना,
तोच सांगत होता ते मोबाईल वरनं दुलई कायचं का काहीतरी. मयूर काय ऐकायला काय त्या मयूरला तू कशाला त्याच्या नादी लागतेस का ए तू ये की भांडी घासायला. का तुम्हीच काय ते शान आम्हाला दाखलाच नाहीत ना. तुला तर बघतोच. इन पिन सेफ्टी पिन इन पिन आउट. खेलना है तो खेलो नहीं तो गेट आउट. आउट. येलो येलो डर्टी फेलो. अगं झालं झालं अगं शेपटी बाकी आहे ना थांब. कुर्सी की पेटी बांध ले. आपका पीला जहाज उड़ान के लिए तैयार है. टाटा बाय बाय. लगेच पाण्यात जाऊन बसू नकोस. पोस्ट कर कलर आहे. करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान तदेव लग्नं श्रीमन्तदेव हे ते छोटं ठिकाण नको लाव. हे घे मोठं लाव. काढते नीट ताणून घे कापड नीट. हे देवा जरा कर रे. हळू फिरव. उलट फिरव. उलट फिरवणार आहे का सरळ फिरव. थांब जरा. फिरव आता. हळूहळू फिरव. थांब जरा पकडू ते मला. आहे त्या मयूरच्या घरी खाट भांडी काहीच नाही का? का मग लग्नात ते नवरीकडून का घेतलं त्यांनी सगळं? अगं रुकवत असतो या. मानपान असतोय करावाच लागतोय. बघितलं ना पोरीकडच्या ना केवढा खर्च असतोय ते. एकतर पोरगी द्यायची लग्न लावून द्यायचं आणि वरनं मानपान. काय गरज नाही. मी नाही करणार लग्न. फालतू खर्च सगळा. एवढ्या पैशात मी 2दा डॉक्टर बनीन. एकदा बनवून दाखव आधी. दाखवीलच. बघशील तू. ठेगाळ लावते. ए, थांब. बरं झालं त्या राजानं सांगितलं मला. नाही तर तू तर पार लुटून नेलं असतंस. नाही मालक फक्त 2000साठी केलं. पोरीला शाळेला जायला सायकल घ्यायची होती. मी तुम्हाला पैसे मागितले होते ना उधार. हो आणि मी दिल नाहीत म्हणून ही शाळा केली म्हणा. आमची ठासली. वा रे बहादर वा. याच्या आधी कधीच नाही केलं मालक असं. आणि जिंदगीत पुन्हा कधी करणार बी नाही. एक डाव माफ करा. ते मी घेतलेले ते पैसे बी गेले हो माझे. समजे गेले.
हरामाचा पचला नाही मला. नसतेच पचत. आरामाचं पचत नसतच आहे. मालक, मी तुमचे समजे पैसे वापस करी. ते पैसे घे राहू द्या तुमच्याकडं. इमान जिंदा असलं तर पुढे चालून द्याल काहीतरी. मी मागा येणार नाही आता. तुला सांगतो माझं काय, एकदा विश्वास उडाला ना संपलं. हे ठेवा आणि उद्यापासून यायचं नाही. अहो मी काय म्हणतो मालक, वसंत दादा भला माणूस आहे. अहो आपला माणूस आहे. हो तू पण सामील आहेस का त्याला? भला माणूस. येतो मालक. तुम्ही मनात काही ठेवू नका बरं. समजा जे झालं ते मजबुरीनं झालं. मी माणूस तसा नाही. काही वाटतं का तुला? किती वाजले? मी सायकल शिकवतो तुला. तू गुरु मानला पाहिजेस मला. इथे गुरु स्वतःची सायकल घेऊन शिष्याची वाट बघतो आणि शिष्य त्याला फाट्यावर मारतो. जाऊ दे, नाही शिकायची मला सायकल. नाही शिकायची म्हणजे? तू आज नवीन सायकल घेऊन येणार होतीस ना? कुठे आहे तुझी सायकल? कसली सायकल? माझ्या सायकल पायीच बाबांची नोकरी गेली आहे आज. मला नाही वाटत माझ्याकडे सायकल येईल कधी. सुमती, ऐक माझं, थांब. एकदा आपण सायकल शिकलो ना की सायकल आपल्याकडे आपोआप येते. कशी येते, कोण देतो माहित नाही, पण सायकल येते एवढं खरं. मी सांगतो ना, तुझी सायकल येणार, तू पण शाळेत जाणार. खरंच, अगं खरंच. चल माझ्या बरोबर. नको. चल तर खरं. अरे खरंच नको. नको बिको काही नाही. शिष्याने गुरुला नाही म्हणायचं नसतं. चल. सूर दे, साज दे, एक मनी नाद दे, रात दे, अंधार दे, परिस्वप्नी चांद दे, कण भर हाती दे, मन भर ज्योती दे, हाती असो वीट एक मनी ताज दे. सूर दे, साज दे, एक मनी नाद दे, रात दे, अंधार दे, पर स्वप्नी चांद दे, कण भर हाती दे, मन भर ज्योती दे, हाती असो वीट एक मनी ताज दे. भास दे, आभास दे, एक मनी ध्यास दे, श्वास दे, नन श्वास दे, परी स्वप्नी आस दे. सूर दे, साज दे, एक मनी नाद दे, रात दे, अंधार दे, पर स्वप्नी चांद दे, कण भर हाती दे,
घर ज्योती दे हाती असो वीट एक मनी ताज दे. नको उगाच खर्च कशाला हवाय बाया. दुसरं घेऊन देऊ. नको मला. आता पैसे वाचवायला पाहिजे आपल्याला. अगं पोरं बघ आपली केवढी खुश आहे. नोकरी गेल्यावर खानदानात पार्टी करणारे एकले तुम्हीच आहे. बरोबर. काय म्हणते मी. काय काम शोधू का हो? दिवसभर तर राबत असतेस, आता अजून काय नवीन शोधतेस? काय पण घरगुती हे असलंच काहीतरी. घरगुती कसलं एक नंबर जुलै शिवतेस तू. ही जर इकली ना तर हिचे 700-800 तरी भेटतील. 700-800 देणार कोण? या गावात 100 रुपये पण मोदत नाही कोणी. तान्या पोरायचे लंगोट शिवले तर दातले काही कमी होतील का म्हणून विचारतात बाया. आता काय कमी करायचे? नागडीच फिरवा की पोरं त्यापेक्षा. जे गावात होत नाही ते शहरामध्ये होतं. तुम्ही का जात नाही हो शहरात? काम शोधायला. आणि इथं कोण आहे मग? आम्हाला कोण खातं इथं. सुमी पण मोठी झाली. त्याचंच तर टेन्शन आहे मला. टेन्शन असेल तर शहरात जावा, 4 पैसे कमवा, पोरीला शिकूया म्हणजे टेन्शन खतम. काय? कालवरी तूच तिला शिकायची जरूर नाही म्हणून बोलत होतीस आणि आज तूच. म्हणजे लोकांनी काही शहाणं व्हायचंच नाही वे. या मर्द माणसांना ना बायकांना अक्कल आलेली सही नसुहीत नाही. ठीक आहे मालक, माफ करा. आता माफ करा. उद्याच जातो शहरामध्ये. गावाकडनं इकडं आलो तेव्हा वाटलं नव्हतं अजून कुठं जावं लागेल काम हुडकायला. तकदिरीचा खेळ समजा खेळावं तर लागलंच. उद्या टाका मारून देते. अगं ये सारवायला ये की. काय फराटे मारत बसलीस? मी नाही शेणात हात घालणार, तूच कर. ही तुझी नाटक आहेत ना? सासरी जाऊन कर बर का. सासू बघ कशी उठता लात बसता बुक्क्या घालन तुला. सासू बिसूचा मार खाणारी पोरगी नाही मी. सासूलाच देईन 2 लाफा ठेवून. असं बघू की. बघशीलच. तुझ्यासारखी शेण सारवत बसणार नाही मी. हा. साहेब होईन मोठी. मस्त स्टाईल्स लावीन अख्ख्या घराला लाव. आणि 4 बायका ठेवील झाडायला. ठेवा ठेव. बाया कशाला? तुझ्या दिवट्यासारखी पोरच ठेवीन झाडायला. आई बापाची लाडकी. ठेवा ठेव. आता तो कचरा काढा आणि उपकार करा माझ्यावर. आली मोठी नोकं ठेवणारी. जीप चरा चरा चालते नुसती हिची. काय कामाची नाही नुसती. दादा, वहिनीसाठी नवीन संडास बांधलं तर टमरेल पण तूच भरून देणार का? तू काय करते का इथं? जापळ. आवाज खाली. गावभर सांगीन बायकोला टमरेल भरून देतो म्हणून.
त्या दिवशी आईला काय बोलला तू? मोबाईलवर दुलई विकून देतो. काय असतं ते तुझ्या मोबाईलवर दुलई विकायचं? ते असतं काहीतरी. त्याचं तुला काय? विकून दे, लगेच एक दुलई विकून दे. मला काही दुसरे काम धंदे नाहीयेत. भाव खाऊ नको. सांगू का वहिनीला लग्नाच्या अगोदर काय काय करायचं ते? काय करायचे? उगाच काहीतरी बोलू नको सुमे. ते दुलाईचं तयार झालं की सांग मला, देतो मी विकून. पण मी कमिशन घेणार 10%. काकीनीच तसं मला सांगितलंय. पहिलेचं कमिशन मिळणार नाही. माझा कलवरीचा मान दिला समज. दुसरी पासून मिळतील तुला 10%. ठीक आहे बाई, देतो. जा पळ. तू पण जा. देऊ पाणी अजून. सुमे, तू इथं काय करतेस? नाही नाही, काय नाही. मग काय हो मयूरच्या मम्मी, नव्या सुनेला घेऊन बाजारात का? हा ना, पोरगी वैतागली घरी बसून. अहो मग पाठवा की दोघांना फिरायला लांब. हा काय म्हणतात ते? तिकडं काय पाठवायला लागतंय वय? जाईल की घेऊन त्यो. हो हो. जाईलच की. सासरा लई मेहरबान आहे. काय रे मयूर? आता तुम्हाला जे बोलायचं ते बोला. झालं आता लग्न. आता मेहरबानीवरच जगणार आम्ही. काय बोलतो? बघ की. काय म्हणतोय हा? बाया आजकालची पोरं. आपण बोलायचं का हो आपल्या वेळेला असं? काकी सुमी कुठे गेली? अगं सुमी ना, सुमी? इकडेच कुठेतरी. महम्मदवाडीला गेली असल, मोठ्या स्कूलात. नाही, तुम्ही बोलायचं ते. पर माझी सुमी मोठ्या स्कूलात जाणारच. असं बोलून बोलून तूच पोरीचं डोसकं बिघडवलेस. हातचं सोडून पळत्याच्या पाठी आपलं काहीतरी. पोरीचं लगीन तर समजेच करतात. मी माझ्या पोरीला शिकवून पाहते. बघू काय फरक पडतो ते.
सायकल कसं लिहिलंय सायकल? सायकल लिहायची नसती, चालवायची असती. ए. मी टाकणार पैसे. तू लांब राहा बाबा याच्यापासून. मागचा गुल्लक तूच फोडला होता ना? तू फोडला हे घे. मयूरची मेहरबानी. उधार घेतले का त्याच्याकडनं? हा? वापस कर, आधी वापस कर. अहो आपले आहेत दुलई इकलीन त्यानं मोबाईल वरून. मोबाईल वरून. तो कधीपासून हा धंदा करायला लागला? अहो मोबाईल वरून इकली. त्यानंच केला समजा जांगड गुत्ता. 1500 रुपयाला इकली. पाठवण्याची खर्ची आणि त्याचं कमिशन वजा करून 1200 रुपये. पोरग एवढं हुशार असेल असं वाटलं नव्हतं मला. तोंड तर त्याचं नाकावर माशी बसली तर हाकलायची अक्कल नाही असं दिसतंय. काहीतरी उगाच बोलू नका. आपली मदत केली त्यांनी आणि तुम्हीच तोंड फाडून बोलताय त्याला. ते द्या इकडं द्या. हे बघा, हे आणि हे घ्या. आणि पहिली त्या सुमीसाठी सायकल आणा बाबा. उद्याच. अरे देवा थांब की पूजा तर होऊ दे की. केवढी गाय लागली त्याला. काय पोचतात का बघ रे तुझे. मी करू? तुला पण करायची. का हे असं पाणी घालायचं आणि असं. ए सुमे आली बघ तुझी सायकल. पण ही तर चिन्ह. जुनी आहे. सेकंड हँडच घेतली. जास्त जुनी नाही आहे. शाळेला जायचा बंदोबस्त झाला आपला. आधी मला एक चक्कर. ए देवा शाळेत जायचं असेल तरच बसायचं सायकल येऊ. कळलं का? सेकंड हँड आहे म्हणून नाराज होऊन. सायकल तर आहे का नाही आता तुझ्याकडे? आहे का नाही? नाराज झाली बाय ग. हा समे आता डॉक्टर झाल्या बगर अजिबात थांबायचं नाही. एकदा आपण सायकल शिकलो ना
की सायकल आपल्याकडे आपोआप येते. कशी येते, कोण देतो माहित नाही, पण सायकल येते एवढं खरं. मी सांगतो ना, तुझी सायकल येणार, तू पण शाळेत जाणार. खरंच, अगं खरंच. इथून माझ्या घरी जायला नॉर्मल लोकांना 25 मिनिटं लागतात, पण मी 10 मिनिटात पोचतो. फास्ट चालते ना आपली सायकल. अख्खा कॅनलचा रस्ता खडीचा आणि मातीचा आहे. जपून चालवावी लागते सायकल. 5 वाड्या क्रॉस कराव्या लागतात. त्या 5 वाड्या म्हणजे एकच गाव बर का, साजिवली. सकाळी एकदाच एसटी येते गावात, त्यामुळे दुपारची शाळा असली की सायकलवरून जातात मुलं शाळेत. नाहीतर आई बाबांना सोडायला यावं लागतं. काय करणार, स्कूल बसची सोय नाहीये. इकडच्या सगळ्या वाड्यांमध्ये एकच एक सरळ सोट रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं. एका मोठ्या उतारावरून खाली आलं की पांडुरंगवाडीचा चौक लागतो. त्या पांडुरंगवाडीच्या चौकात नेहमी मुलं गोट्या खेळत असतात. शाळेत जातात की नाही त्यांच्या पांडुरंगालाच ठाऊक. धनगरवाडीत वरच्या बाजूला एक खूप खूप मोठं वडाचं झाड आहे. त्याच्यावर बगळ्यांची शाळा भरते. तू ऍडमिशन घे ना तिकडे. तिकडून उजवीकडे वळायचं. मग पुढे 1.5 किलोमीटर कॅनलचा रस्ता सोडायचा ना अजिबात. कॅनलच्या रस्त्याला अजिबात वर्दळ नसते. निवांत चालवायची सायकल. सगळ्यात महत्वाचा स्पॉट लाकडाचा ब्रिज. गुपचूप सायकलवरून उतरून ब्रिज क्रॉस करायचा. त्या ब्रिजमुळे 4.5 किलोमीटर वाचतात. तोच आहे खरा शॉर्टकट. डांबरी रस्ता लागला की पहिला गाव आपला. सुसाट सुटायचं. मग गाव शांत वाटला आमचा तरी माणसं 1 नंबरची भांडकुदळ आणि त्यांची पोरं तर त्यांच्याहून महाअभिनंदन. तुझ्याकडे कुठून आली गई सायकल? माझीच सायकल आहे. खोटं बोलू नको, माहितीये मला ही चिन्याची सायकल आहे. हा, चिन्मयीचीच सायकल आहे, पण माझ्या बाबांनी विकत घेतलीये. दादा, आजकाल लय सायकली चोरीला जातात. कालच माझ्या शाळेतल्या 2 सायकली चोरीला गेल्या. या अशा पोरीच सायकली चोरी करतात. ए, काय पण बोलू नकोस. तू चोरली अशी सायकल. माझ्या बाबांनी विकत घेतलीये. तू काय पण बोलू लय नको. बोलतीस ग भुरटे. पकड रे. ये मोन्या, धर रे हिला. ये राहुल्या, घे रे सायकल. चल, तुला ना आता दाखवतोच. तुला पोलिसातच देतो. माझी सायकल आहे. सोड की उंडक्या. लाज वाटते का तुला? चल, आता कळेल कोणी विकत घेतली आणि कोणी चोरली. सोड मला. चल, सोडतोस का मला? दाखवतोच. चल. एकदा सांगितलेलं कळत नाही. सोड. ए काय गल, काय झालं? काका, चिन्मयची सायकल मिळाली. ही बघा, हिनीच चोरलेली. नाही काका, मी नाही चोरली. माझ्या बाबांनी विकत घेतलीये आणि मी चिन्मयीला शोधत होती ही सायकल द्यायला. बघा किती खोटं बोलते बघा. 1 मिनिट. चिन्मयला तू हात सोड. हात सोड. काय नाव तुझं? सुमी. सुमी. सुमती. काका, चला हिला पोलिसांकडे घेऊन जाऊया. बाळा तू घरी जा. तू सायकल लाव रे. सायकल लाव. जा घरी जा. आई बोलवते तुला. जा लवकर. हा बस, ये. चल.
सुमती हा, ये आतमध्ये, ये आतमध्ये. अगं ये, एक गंमत दाखवतो तुला. अगं ये, खूप दुरून आलीस ना तू चिनू. हे काय झालं? म्हणून तू येत नव्हतास. मी तर तुला लय शिव्या घातल्या पुलाव वाट बघून. अगं ए चिन्या, हीच ना तुझी मैत्रीण सुमती. बघ, आपण हिला शोधत होतो आणि तीच आज घरी आली. अगं मी सांगितली बाबांना तुझ्या शाळेत जाण्याची धडपड. बाबा सांगत होते माझी सायकल तुला देऊन टाकू, पण तुझं घरच माहिती नव्हतं. मला पण तुझं घर माहिती नव्हतं, पण तुझ्या रंगीत चिमण्यांमुळे सापडलं. पण सायकल का ऐकली? त्याच सायकलीवरनं हा पडला. डॉक्टरांनी सांगितलं 6 महिने तरी सायकल चालवायची नाही. म्हटलं मग ती अशीच उभी ठेवण्यापेक्षा विकून टाकावी. आता तो बरा झाला ना की चांगली नवीन सायकल घेऊन देईन त्याला. सुमती, ऍक्च्युली चिन्मयनीच मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आणि त्याचीच आयडिया होती की ही सायकल तुला द्यायची म्हणून. आणि त्यांनी सांगितलेल्या पुलावर मी तुला भेटायला पण गेलो, पण तू आलीच नाहीस. मग बाळा, मी तुला शोधणार की माझी कामं करणार, म्हणून विकून टाकली. आणि नेमकी तीच माझ्या बाबांनी विकत घेतली. हो ना. शेवटी ज्याची चिमणी त्याच्यात नशिबात. वा वा साहेब, आलोच. अगं दुखतंय ना. पण हे कसं काय झालं? मशीनची बॅटरी संपली. हॉर्न ऐकूच आला नाही. टांगा पलटी, घोडा फरार. धड पडलो. तू पण ना. सुमती, हे दुकानदारांनी दिलेले पैसे आहेत सायकलचे, तुझ्या बाबांना दे. चिनू बरोबर बोलतोय, ती सायकल तुलाच मिळायला पाहिजे. नाही नको. माझ्या बाबांनी घेतली की मला सायकल. अगं ए घे गुपचूप, भाव खाऊ नकोस. ते गुरुचं काय सांगितलं होतं लक्षात आहे ना तुझ्या? घे पैसे, म्हणजे बाबांना बरं वाटेल. पाहिजे तर त्या पैशांचे रंग विकत घे आणि दिसतील त्या चिमण्या रंगवून काढ. ए गप, मला नाही आवडत चिमण्या रंगवायला. पण रंगीत चिमण्यामुळे तर माझं घर सापडलं. उद्या तुझ्या घरी यायचं असलं तर? माझं घर सापडायला एकदम सोपं आहे. तुझ्या रंगीत चिमण्यांची गरज नाही. माझ्या वाडीत येऊन कोणाला पण विचार की महमदवाडीच्या स्कूलात सायकल न जाणारी सुमी कुठं राहते. कोण पण सांगन. स्वप्नी चांद दे, कण भर हाथी दे, मन भर ज्योति दे, हाथी असो वीट एक मनी ताज दे. सूर दे साज दे, एक मनी नाद दे, रात दे अंधार दे, पर स्वप्नी चांद दे, कण भर हाथी दे, मन भर ज्योति दे, हाथी असो वीट एक मनी ताज दे. भास दे आभास दे, एक मनी ध्यास
ज्योती